ताई, अमोलला आवडते ना, अगदी तशीच बटाट्याची भाजी बनवली, आवडीने खाईल तो आज. गायतोंडे असतील. ताई, डबा भरून ठेवलाय, अमोलला द्या फक्त. हो. हा गायतोंडे. ओके ना आता तुम्ही? अमोल, मला तू हास खेळ दंगा कर, आजारी पडू नको, तुझी भीती वाटते बाबा. बापू, अम्मा घाबरायला कमी ताई कराय का? अरे बघितलं का बापू, सगळ्यांना दडकी भरून साहेब मात्र टाय करून बसले. मामा, अरे आज माने खूप छान उपमा केला होता. अरे विषय आहे का, दीदीनं आज एकटीने केला होता उपमा. आपली दीदी हायच भारी. ए दिप्या, किचन मधली गोष्ट कोणी एकाने केलेली नसते, सगळ्यांचा हात लागलेला असतो त्याला. हो जाऊ दे ना वंच, त्यांना आपली कामं काय करणार. आणि तसंही गाढवाला गुळाची चव काय नाही का. दिप्या, तुझं काय खरं नाही बाबा. दिप्या, तुझी स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्यायची सवय काय जाणार नाही, पण असू दे, चालायचं. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात ही फेज येतेच. आता तुझी पाळी. अर्जुन. अहो, ऐकलात ना अर्जुन दादा काय बोलले ते नीट लक्षात ठेवा. रुपाली, रुपाली, माझा डबा झाला का? आले आले. हाय. चला येतो. बरं चला, अमोल बाळा, निघू का मी? हो बाबा, पण बाबा आज तू मला सोडणारेस ना? हा, मीच सोडणार आहे. दिप्या, त्याला नीट शाळेत सोडा. हो दीदी. चला. येतो. चला, आपण पण निघायचं का? अरे हो मामा. अरे थांबा, डबा कोण नेणार? डबा घेऊन आले मी. तुझ्या आवडीची भाजी केली मी. हा, सगळा डबा संपवायचा काय? हो मोठी मा. शहाणं माझा बाळ. चला. बाय बाय. बाय मोठी मा. तू सहजासहजी जर मी बनवलेलं काही अमोलपर्यंत पोहोचू देणार नसशील ना, तर मला वेगळा मार्ग पण घेता येतो अपर्णा. आता बघू तू कशी लांब ठेवतेस मला अमोलपासून. येस मॅडम. काय तोंडे, या अंगणवाडीच्या पोषण आहाराचे सगळे तपशील मला हवेत. हो मॅडम. मॅडम, तसं इथल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या अंगणवाड्या चालू आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पोषण आहार पोचतोच असं नाही. याला काय कारण आहे काय तोंडे? मॅडम, अर्थात लहान मुलांमध्ये वाढत असलेलं कुपोषणाचं प्रमाण. म्हणजे आपलं प्रशासन प्रत्येक ठिकाणी आत्तापर्यंत पोषण आहार पाठवून देत होतं, पण ते पुरेसं नाहीये, कारण लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललंय. नाही काय तोंडे, पण असं नाही झालं पाहिजे. अहो, कारण हीच लहान मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे. मॅडम, मला तुमचं म्हणणं अगदी पटते, पण ह्यासाठी त्यांची घरची परिस्थिती कारणीभूत आहे. म्हणजे ह्या सगळ्या मुलांचे पालक जे आहेत त्यांचं हातावर पोट आहे. बरं, त्यांना गरजेपेक्षा जास्त मुलं आहेत. ते जे काय कमवतात त्यातले निम्म्याहून अधिक पैसे ते व्यसनात गमावतात. मग ह्या मुलांना पुरेसं अन्न कसं मिळेल मॅडम? नाही, खरं आहे काय तोंडे, म्हणजे कमवणारी हातं कमी आणि खाणारी जास्त, असं झालंय हो. नाही, असं असेल तर मग त्या मुलांना पोषण आहार तरी कसा मिळणार? हो मॅडम, ह्यावर एकच उपाय, आणि ते म्हणजे शिक्षण, ज्यांनी युनिव्हर्सली सिद्ध केलंय की ते माणसात बदल घडवून आणू शकतात. नाही, खरं आहे, पण आपण एकेकाला कितीदा समजवत बसणार ना. हो मॅडम, पण आपल्याला तर प्रयत्न करावेच लागतील. पण तुर्तास आपण इतकंच करू शकतो की पोषण आहार जास्त वाढवून मागू शकतो.
त्यासाठी आपण रिक्वेस्ट देऊ शकतो. पुढच्याच आठवड्यात ते असाइनही होईल. ग्रेट. मग तुम्ही तशी रिक्वेस्ट पाठवा ना वर. मी ती रिक्वेस्ट तयार केली आहे. हं. फक्त तुम्ही एकदा ती बघा आणि सही करा. स्वच्छ आणि पोषक आहार जर मुलांना मिळाला तर त्यांच्यात आजारपणाचं प्रमाण देखील कमी होईल, हे सुद्धा मी त्यात नमूद केले. ग्रेट. गायतोंडे, प्रत्येक लहान मुलाच्या आरोग्याची अगदी निक्षून काळजी घ्यायला हवी हा आपण. अमोल, हा कधी येऊन झोपला? अर्जुन, इकडे हे बघ. इकडे कधी आला? तेच तर मला नाही माहिती कधी आला, न सांगताच येऊन झोपलाय तो. काय झालं मॅडम? गायतोंडे, माझा अमोल पण आजारी असतो. मला खूप काळजी वाटते त्याची. पण मॅडम, आता अमोल बरा आहे ना? हो गायतोंडे, पण आपलं बोलणं झालं आणि त्यानंतर मी डॉक्टरांना भेटायला गेले. पण का कोणास ठाऊक तरी माझ्या मनात येते की काहीतरी निसटतंय हातातून. डॉक्टरांशी बोलले पण माझ्या शंकेचं निरसन होतच नाहीये. माझं मनच ऐकायला तयार नाहीये. पण मॅडम, तुम्ही अचानक एवढा विचार का करताय? गायतोंडे, मी किती विचार करायचं थांबवलं ना तरी पुन्हा असं काहीतरी घडताना मग माझ्या मनात सारखे विचित्र विचार यायला लागतात. मॅडम, झालं तरी काय? काही नाही हो. आता कालच अमोल असा अचानक त्याच्या रूममध्ये जाऊन झोपून राहिला. काही खाल्लं नव्हतं, काही नाही, कोणाला सांगितलं नाही. तो असं न सांगता कधी झोपत नाही. मॅडम, असं एखाद दिवशी होऊ शकतं ना मुलांमध्ये? नाही गायतोंडे, माझं आईचं मन आहे. काल तो झोपला आणि मग मला असं सतत वाटत राहिलं की त्याला बरं नाहीये, त्याला काहीतरी होतंय. मला काळजी वाटते त्याची. मॅडम, मला असं वाटतं की सध्या तुम्ही खूप साऱ्या गोष्टींचा एकत्र विचार करता, त्यामुळे तुमच्या डोक्यात असे खूप सारे सतत विचार येत आहेत. शांत व्हा आणि सध्या फक्त डॉक्टरांवर विश्वास ठेवा. गायतोंडे, मी प्रयत्न तर करतेय मन शांत ठेवायचा, पण माझं मन शांत राहत नाही हो. मॅडम, आय कॅन अंडरस्टँड. आई असल्यामुळे तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. पण जर तुम्हाला अमोलला ठणठणीत पाहायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं मानसिक स्वास्थ्य देखील ठणठणीत ठेवावं लागेल. हो, मी घेईन काळजी आता. येस, दॅट्स बेटर मॅडम. बरं मॅडम, जे कन्याशाळेचा जो कार्यक्रम होता तो उद्यावर ढकलला गेलाय. बरं, मी अर्थात तुम्हाला आठवण करून देईनच, पण सध्या फक्त तोंडी सांगतो. ठीक आहे. ओके मॅडम. हो. मामांजी, ही घ्या तुमची गोळी. अगं रुपाली, ती गोळी बंद झाली ना. मला परवा सांगितलं नाही का तुला? सॉरी सॉरी मामांजी, हो मी विसरलेच. आणि आज जे काही जेवण झालंय की नाही त्याच्यावरून मला तर असं वाटते बघा बापू, कुठल्या बी औषधाची मला आता गरज नाही. हा विनायकराव, मला मात्र आसगावातल्या काळ्या गेवड्याची आठवण झालीच झाली, आहे का नाही? तुम्हाला सांगतो, आपल्या शेतात पिकलेल्या भाज्यांना मातीचा सुवास असतोच असतो. आणि आप्पीसारख्या सुगरणीनं जर का भाजी बनवली ना तर जिभेवरती चव रेंगाळणार म्हणजे रेंगाळणार. मला वाटतं विनायकराव, भाज्या बनवण्याच्या बाबतीत ना आप्याचा हात कुणीच धरू शकत नाही. होय. आणि परवाची चाकवताची भाजी तर अहो लक्षात राहणार म्हणजे राहणारच. मला वाटतं आपल्याला जिल्हा आणि घर सांभाळण्याची कला ना आसगावातच अवगत झाली. अहो, आसगावात सुद्धा ती अभ्यास करायची, घरातली सगळी कामं करायची. त्यामुळेच का काय, पण 3 घरं आणि जिल्हा सांभाळण्याच्या बाबतीत तिनं घवघवीत यश मिळवलंय. हो, स्वतःचं लेकरू आणि जिल्हा एकाच वेळा सांभाळणं सोपी गोष्ट नाही बापू. हा, अमोलची पण ती तितकीच काळजी घेते आता. अहो, त्याचं जे आहाराचं दिनचर्या तिनं बनवली आहे ना ती त्याच्या लय फायद्याची आहे. आणि एवढंच नाही, अमोलला व्यायामाची आवड लागावी म्हणून अर्जुनला सकाळी सकाळी उठवून घरातल्या सगळ्यांचाच व्यायाम घ्यायला लावला. आणि ह्यात फक्त अमोलची काळजी नव्हती बरं का, तर त्याच्यात घरातल्या लहानापासून मोठ्याची सगळ्यांची काळजी होती. अहो, तुम्हाला सांगतो, व्यायाम करायला लागल्यापासून ना मला तर अशक्त असं एक दिवस बी वाटलं नाही. मला वाटतं आत्यानं घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पेलल्यात बघा. हा बापू, अहो अशी सून असावी असं सगळ्यांचं स्वप्न असतं.
देवानं माझ्यावर लईच कृपा केली बघा. विनू बाबा, म्हणजे वंसा आहे तर सर्व गुणसंपन्न, पण वंस नव्हते त्यावेळी रुपाली त्यांनी तुमची काळजी घेतलीच होती की. अगं मोना, माझं कामच होतं ना ते. बघ मोना, रुपालीनं माझ्यासाठी ना अर्जासाठी जे काही केलंय ना ते मी आयुष्यात नाही विसरणार. तर तुम्ही दोघी बी एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस की ही 4 महिन्याच्या पावसाळ्यासारखी असून चालत नाही. हो मामनजी, असं का बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय रुपाली? अगं तू जे काय कमावलं होतंस ना ते तुझ्या वागण्यानं घालवलंस बघ. मामनजी, तुम्ही मला माफ करणार आहे की नाही ते नाही माहिती मला, पण तुमचं हे असं बोलणं ना काळजाला गर पडते तो त्यांनी. नाही नाही हो रुपाली, तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका. फक्त काय आहे, मागच्या काही चुका परत होऊ नयेत याची मात्र काळजी घ्या. आणि विनायकराव, मला काय म्हणायचंय, मागच्या काही गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? हा, झालं गेलं सोडून द्यायचं हो. होय बापू, पण आता इशय निघाला ना म्हणून बोलावं लागलं मला. असू द्या ना बापू, तसंही मी कुठं घराबाहेर जाऊन काम करते, घरातच असते ना. त्यामुळं आपण इतकं महत्त्व मला मिळावं असं मला अजिबात वाटत नाही. नाही नाही रुपाली, अहो तुम्ही तसं काय वाटून घेऊ नका. आप्यान अर्जुन तुमच्यावर घर सोडून निर्धास्त राहतेच का नाही? स्वप्नील सरांना तुम्ही किती आधार देता, त्यामुळे ते बाहेर जाऊन काम करू शकतात. हो, आणि बापू, रुपाली ताई स्वयंपाक काय साधा बनवत नाही का? अहो त्या दिवशी ती छोटे सरकारांसाठी गुळ चपाती बनवलेली ना, ती सगळ्यात जास्त मीच खाल्ली होती, एवढी भारी झाली होती. होय होय, हाताला चव आहे तुमच्या. आणि लक्षात ठेवा, तुम्ही पण घरासाठी काय कमी करताय असं अजिबात समजू नका. मामनजी, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, पण मी आत्ता फक्त तुमची माफी मागू शकते आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करू शकते. रुपाली, मी पण माझ्याकडनं होईल तेवढा प्रयत्न करतोय. तर एक लक्षात ठेव, तू जे काय वागलीस ना ते विसरून मी तुला लगेच माफ करेन ही अपेक्षा मात्र तू ठेवू नकोस माझ्याकडे. रुपाली ताई, अहो तुम्ही असं नाराज नका ना हो. हे बापू आणि विनू बाबा असे जाणून बुजून का वागतायत ना, मला काही कळतच नाही हो. ते ना तुमच्या समोर मुद्दाम माणसांचं कौतुक करतात. तुला काय वाटलं मोना, ह्या लोकांची शाळा मला कळत नाही? अहो रुपाली ताई, कळणारच ना. अहो तुम्ही हुशारच आहात. मोना, मी लांबचा वाटसरू सहज ओळख, आणि ही तर घरातली आहेत. मग ह्यांच्या मनात काय चाललंय हे काही कळत नसेल मला. पण जाऊ देत, करू देत त्यांना त्यांच्या मनासारखं. तर मी पण माझ्या मनासारखंच करणार. म्हणजे आता तुम्ही काय करणार? घरच्यांनी मला कितीही अमोलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी आई म्हणून अमोलच्या मनात जागा निर्माण करणार म्हणजे करणारच. त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरीच. हो, छोटे सरकारांच्या मनात आई म्हणून घर करायला आधी ती जागा तरी रिकामी केली पाहिजे ना. वेळ आली ना तर मी ते पण करेन मोना. अमोलच्या मनातून अपर्णा उतरावी याची सोय मी पुरेपूर करेन. आणि तसंही अपर्णाच्या आधी अमोलला मी सांभाळलं. तुम्ही हे सगळं कसं जमवून आणणार ना ते देवालाच माहित. मोना, वेळ आली ना की तुला सगळं समजेल. आणि अपर्णा तिच्या कामाच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे तुला चांगलंच माहिती. अगं कामाच्या समोर तिला स्वतःचा मुलगा सुद्धा दिसत नाही. आणि हीच गोष्ट माझ्या पत्त्यावर पडणार. अहो रुपाली ताई, मला असं का वाटतं की तुम्ही जे काही करताय ना ते आधीच ठरवून बसलाय. मोना, अगं मी नुसतं ठरवलं नाही तर मी माझं काम करायला सुरुवात सुद्धा केली.
म्हणजे अपर्णा आणि अमोलसाठी जो सकाळी डबा बनवला होता ना, त्या जागेवर मी स्वतः बनवलेला डबा ठेवलाय. म्हणजे अमोलच्या बॅगेत दिला सुद्धा मी. काय? अहो रुपाली ताई, तुम्ही किती हुशार आहात. खरंच मानलं पाहिजे हा तुम्हाला. हे तर काहीच नाही मोना. आता तू बघ मी काय करते ते. अहो रुपाली ताई, तुम्ही काय करताय? अपर्णाचं कौतुक आता ह्या लोकांनी अपर्णाने केलेला डबा खाऊनच थांब. अरे वा अमोलराव, तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी एकदम वेळेत येऊन थांबलात की तुम्ही. मग माझं प्रॉमिस कधीच तोडत नाही. वा 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 मस्त. तर मला सांगा, तुम्ही बरे आहेत ना आता? म्हणजे परत काही त्रास झाला नाही ना? नाही काका, मला काल पुन्हा चक्कर आली. कस काय? कुणाला काही कळलं नाही ना? नाही काका, मी कुणाही न सांगता गोळी खाऊन झोपलो. एक नंबर. म्वा. पण माझ्या गोळ्या बघून सगळं ओळखलं. अप्पे. काय? नाही म्हणजे तुमच्या आईने परत जास्त काही चौकशी केली नाही ना? नाही काका. हा मग ठीक आहे. तुम्ही माझे खरे फ्रेंड आहात बरं का. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या ह्या नवीन फ्रेंड कडनं तुम्हाला काय पाहिजे? काका, मला खूप भूक लागली, मला चॉकलेट पाहिजे. चॉकलेट? मी नेमकं जे घेऊन येतो तेच तुम्हाला बरोबर कसं काय कळतं बरं? हा हे बघा, टडन. थँक्यू काका. असू द्या असू द्या. मला सांगा, अजून काय काय आवडतं तुम्हाला? काका, मला खेळायला खूप आवडतं आणि आता मला बाबा पोहायला शिकवणार आहेत. अरे वा 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 वा, म्हणजे खेळायचा चांगला शौक आहे की तुम्हाला? हा बरं मला सांगा, खायला काय काय आवडतं? मला मादीन ते सगळं आवडतं. जिम्मा सोडून ह्याला दुसरं काही सुचतं का नाही? काका, आणि मला बाहेर गेले की चायनीज पण खूप आवडतं. बरं बरं बरं, जाऊ आपण हा कधीतरी चायनीज खायला. हो काका. बरं मी काय म्हणतो, तुम्ही आता एवढ्या लहान वयात पोहायला जाणार होय? हो, मी घाबरत नाही काका, कारण माझा बाबा शहनशाह. हा, आणि कुणालाही न घाबरणार शहनशाह. भारी भारी भारी. हा शहनशाह. बरं ऐका, तुम्हाला चक्कर येते ना, तर मग पुढच्या वेळेस येताना मी तुमच्यासाठी गोळ्या आणतो. मग तुम्हाला चक्कर आली की तुम्हाला लगेच गोळी खाता येईल, मग चक्कर येणारच नाही. हा हो काका. फक्त कोणाला सांगायचं नाही. हा नाही काका. जावा आता, काळजी घ्या. हा बाय बाय. एखादं मरणारे माहीत असतानाही त्याला त्याच्या मरणाकडे घेऊन जातो ना, त्याला यमदूत म्हणतात. मी तुझा यमदूत आहे. यमदूत. अमोल, ए अमोल, अमोल बाळा. हो अर्जुन दादा, छोटे सरकार नाही आहेत घरी. नाही, मी आता कामावरून आलो की त्याची शाळा दुपारी सुटते ना. हो, ते शाळेतून आले होते, आता बाहेर खेळायला गेलेत. हा बरं ठीक आहे. ऐक ना मोना, वहिनी, काहीतरी खायला द्या ना, मला भूक लागली खूप. सकाळी डबा न्यायचा पण विसरलो आणि दिवसभर कामाच्या लोडमुळे बाहेर पण खाता आलं नाही. अहो भाऊजी, कितीही झालं तरी न जेवता काम करून कसं चालेल बरं? वहिनी बरोबर आहे तुमचं, पण आमची कामाची पद्धत तुम्हाला नाही माहिती. एकदा सिनियर बरोबर मीटिंग लागली की 4-4 तास मीटिंग, जेवण राहिलं बाजूला चहा पण होत नाही. भाऊजी, एक डबा राहिलाय, तो तुमचाच आहे का? म्हणजे तुम्ही सकाळी विसरून गेलात का? हा डबा तर अमोलचा आहे. मग अमोल बिना डब्याचा गेला होता काय शाळेत?
हो नाही नाही भाऊजी, मी दिला ना त्याला डबा. पण आपण आणि हा अमोलसाठी डबा केला होता, तर ती द्यायची कशी काय विसरली बरं? जाऊ दे. डबा घेऊन गेला होता ना अमोल, बस झालं. हो. अर्जुन दादा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी खायला बनवतो. मुना ऐक ना, राहू दे, हा डबा खातो ना मी, सकाळचाच आहे ना. अहो पण तो सकाळचा आहे ना. चालतं मुना, एका दिवशी सकाळचं संध्याकाळी खाल्लं ना तरी चालतं. त्याला काय होतंय, घरचं जेवण ते घरचं जेवण, बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं जेवण महत्वाचं.